नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 124 ते ओवी 140च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, तू मला फक्त एवढंच म्हणालास की मला विश्वरूप दर्शन दाखवा. आणि अर्जुनावरच्या प्रेमामुळे केवळ एक विश्वरूप दर्शन नाही तर अनेक विश्व, अनेक ब्रह्मांड आपल्या ठिकाणी कशी नांदतात हेच श्रीकृष्णांनी दाखवलं. आणि म्हणूनच ते म्हणाले, आता देखे आघवे भरिले माझ्याची रूपी. आणि मग प्रेमाच्या उतावीळपणामध्ये भगवंत अर्जुनाला जी रूप दाखवायला लागले त्या रूपांचं सुद्धा ते वर्णन करतायत. ते अर्जुनाला म्हणतात, एके कृशे एके स्थूळे, एके रस्वे एके विशाळे, पृथुतरे सरळे अप्रांते एके. काही रूप कृश आहेत, अर्थात रोडावलेली आहेत, तर काही स्थूल प्रवृत्तीची आहेत, काही बुटकी आहेत तर काही उंच आहेत, काही जाड तर काही एका सरळ रेषेत आहेत, आणि एवढंच नाही तर काही अप्रांते एके, म्हणजे त्याला काही मर्यादाच नाही. एके अनावरे प्रांजळे, सव्यपारे एके निश्चळे, उदासीने स्नेहाळे तीव्रे एके. अजून माझी काही रूपं बघायची झाली तर काही आवरली जात नाहीत, तर काही अगदी सोपी आहेत. काही रूप काही ना काहीतरी उद्योग करतायत, तर काही निश्चल आहेत. काही उदासीन आहेत, काही प्रेमळ आहेत, तर काही तीव्रही आहेत. एके घोरणिते सावधे, असलगे एके अगाधे, एके उदारे अतिबद्धे क्रुद्धे एके. काही रूप ही त्यांच्यातच रमल्यासारखी आहेत, काही धुंदीतच आहेत, तर मात्र काही अत्यंत जागरूक दिसतात. काही रूप सूक्ष्म आहेत तर काही खूप मोठी आहेत. काही रूप उदार आहेत तर काही कृपण आहेत, तर काही रागावलेली आहेत, क्रुद्ध आहेत. एके शांते सन्मदे, स्तब्धे एके सानंदे, गर्जिते निशब्दे सौम्ये एके. काही रूप अत्यंत शांत दिसतात, तर काही मदानी भरलेली आहेत, काही स्तब्ध आहेत, तर काही आनंदात आहेत. काही रूप अशी आहेत की जणू काही आरडाओरडा म्हणजे गर्जना करतायत, तर काहींच्या मुखातनं शब्दही प्रगट होत नाहीत. आणि काही रूप अगदी सौम्य आहेत. एके स अभिलाषे विरक्ते, उन्निद्रिते एके निद्रिते, परितुष्टे एके आर्ते, प्रसन्ने एके. काही रूपांच्या ठिकाणी अभिलाष दिसून येतो, इच्छा दिसून येतात, तर काही मात्र अगदी निरीच्छ आहेत. काही रूप जागृत आहेत तर काही निद्रिस्त आहेत. काही रूप संतोषपूर्ण आहेत, काही रूप सवासन आहेत, तर काही रूप प्रसन्न आहेत. अशी वेगवेगळी रूप बघायला मिळत आहेत. एके अशस्त्रे सशस्त्रे, एके रौद्रे अतिमित्रे, भयानके एके विचित्रे, लयस्थे एके. अजूनही काही विलक्षण रूप दिसतात, त्याच्यात काही शस्त्रांसकट आहेत, तर काही शस्त्रास्त्रां विरहित आहेत. काही रूप भयंकर आहेत, तर काही रूप मात्र अगदी आपल्या मित्राप्रमाणे आहेत. काही रूप विक्राळ आहेत, विचित्र आहेत, तर काही रूप तर जणू काही समाधी लावल्यासारखी आहेत. एके जनन लीला विलासे, एके पालनशीले लालसे, एके संहारके सावेशे, साक्षी भूते एके.
काही रूप सृष्टीची उत्पत्ती करतायत, प्रजेची उत्पत्ती करतायत, तर काही रूपांच्या ठिकाणी ते सृष्टीचं पालन करतायत, प्रजेचं रक्षण करतायत. काही ठिकाणी सृष्टीचा जणू काही संहार करण्याचा आवेग दिसतोय, तर काही रूप ही नुसती साक्षी भावानी आहेत. एवं नाना विधे परिबहुवसे आणि दिव्य तेज प्रकाशे, तेवींची एक एका ऐसे वर्णेही नव्हे. भगवंत म्हणतायत, अर्जुना, अशा प्रकारची असंख्य अनंत रूप दिसतायत खरं, आणि या सर्व रूपांच्या ठिकाणी तेज पण आहे. त्या सर्वांच्या तेजाचं काय वर्णन करावं, तेही अपरिमित आहे. परंतु या सर्व रूपांचे वर्ण मात्र एकसारखे नाहीत. देवींची एक एका ऐसे वर्णेही नव्हे, ते वर्णही रंगरूपही वेगवेगळं आहे. एके तातले साडे पंधरे, तैसी कपिल वर्णे अपारे, एके सर्वांगी जैसे सिंदुरे डवरले नभ. भगवंत आता जे वेगवेगळे वर्ण दिसतात त्यांचं वर्णन करतायत. त्याच्यात त्यांना काही सोन्याप्रमाणे, सोनं कसं तापलेलं लालसर अशी काही रूप आहेत, तर काही जणू आकाशालाच शेंद्री रंग फासावा त्याप्रमाणे आहेत. त्यांचं सर्वांग शेंद्री रंगाचं दिसतंय. एके सावियाची चुळकी, जैसे ब्रह्मकटाह खचिले माणिकी, एके अरुणोदया सारिखी कुंकुम वर्णे. खूप सुंदर वर्णन केलंय. माणिक रत्न असतात त्याप्रमाणे कोणाचं रूप आहे, अत्यंत सुंदर आहे, चमकणारा आहे. तर काही अरुणोदयाच्या वेळी जो कुंकुम वर्ण प्रगट होतो, लालसर तांबूस प्रगट होतो, तशी काही दिसणारी आहेत. एके शुद्ध स्फटिक सोज्वळे, एके इंद्र नीळ सुनिळे, एके अंजना वर्णे सकाळे रक्तवर्णे एके. कित्येक शुद्ध स्फटिकासारखी आहेत, तर काही नीलमण्यासारखी निलसर वर्णाची आहेत. अहो, काही तर अगदी काजळासारखी आहेत, तर काही लाल रंगाची पण आहेत. एके लसत कांचन समपिवळी, एके नवजलद श्यामळी, एके चांपे गौरी केवळी हरिते एके. किती वर्णाची वेगवेगळी रूप आहेत. काही रूप चमकणाऱ्या सोन्यासारखी आहेत, तर काही रूप ज्याप्रमाणे पावसाळी मेघ श्याम वर्णाचे येतात तशी आहेत. काही चाफ्याच्या फुलासारखी आहेत, तर काही हिरवट पण आहेत. हे वेगवेगळे वर्ण आहेत. एके तप्त ताम्र तांबडी, एके श्वेत चंद्र चोखडी, ऐसी नाना वर्णे रूपडी देखे माझी. भगवंत म्हणतात, अशी ही वेगवेगळ्या वर्णांची रूप तुला जी दिसतायत ती माझीच आहेत. वेगवेगळ्या आकृती आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळी रूप आहेत. काही खूप सुंदर आहेत, तांब्याप्रमाणे तांबडी आहेत, कित्येक चंद्राप्रमाणे पांढरी आहेत, शुभ्र आहेत. नाना प्रकारची वर्ण आहेत, नाना प्रकारचे आकार आहेत. हेच भगवंत या ठिकाणी सांगतायत. हे जैसे का अनान वर्ण, तैसे आकृती ही अनारिसे पण, लाजा कंदर्प रिघाला शरण, तैसी सुंदरे एके. या वर्णांमध्ये काही इतकी सुंदर आहेत की ज्याला मदन म्हणतात, तो मदन सुद्धा लाजून त्या सुंदर वर्णांना, रूपांना, आकारांना शरण जातो, असं भगवंत म्हणतायत. एके अतिलावण्य साकारे, एके स्निग्ध वपू मनोहरे, शृंगार श्रियेची भांडारे उघडिली जैसी. ह्या वर्णांचं वर्णन हे ज्ञानोबारायच करू जाणे. ज्ञानोबाराय म्हणतात, शृंगाराची
जी संपत्ती असते त्या संपत्तीचं भांडार आहे. जणू काही ते भांडार असल्यासारखेच काही वर्ण आहेत. काही रूप अत्यंत सुंदर आहेत, काही मनोहर आहेत. त्यांच्या शरीरावर एक प्रकारची तुकतुकी पण आहे. शृंगार श्रियाची भांडारे, एके स्निग्ध वपू मनोहरे, असं वर्णन ज्ञानोबा करतायत. एके पिना वयव मांसाळे, एके शुष्के अतिविक्राळे, एके दीर्घकंठे विताळे, विकटे एके. अजून यातले काही प्रकार त्याच्यात ते म्हणतात, काही अगदी पुष्ट आहेत, मांसल आहेत, तर काही जणांचे देह मात्र अगदी रोडावलेले आहेत आणि विक्राळही दिसतात. काही जणांचे देह त्यांना लांब मान आहे, मोठी डोकी आहेत, आणि काही जणांचे मात्र वाकडे तिकडे आकार आहेत, रूप आहेत, असं भगवंत म्हणतात. एके दीर्घकंठे विताळे विकटे एके. एवं नाना विधा विकृती, एवं नाना विधा कृती, इया पाहता पारू नाही सुभद्रापती, ययांचा एकेकी अंग प्रांती, देखपाम जग. भगवंत म्हणतायत, अशा नाना विधा कृती, असे नाना विधा आकार, वेगवेगळे आकार ह्या जगात भरलेले आहेत. अर्जुना, याला काही अंतच नाही. आणि हे जे एक एक आकार आहेत, त्या प्रत्येक आकारावर तुला एक एक जग दिसेल, आणि अर्थात त्या सर्वांना मीच व्यापून आहे, हे भगवंत अर्जुनाला दाखवत आहेत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.